बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ईश्वरचंद्र हलगरे लिखित कादंबरी आरसा, प्रकरण 2. कालच्या धक्क्यातून रवी अजून सावरला नव्हता. एक एक घटना, पात्र त्याच्या डोळ्यांसमोर फेर धरून नाचत होते. जोमन, अर्णव, राणी, रुब्बा, दिलबर, तिथले कस्टमर्स, स्टुअर्ड्स, तो माहोल, रोझी, तिची नजर, तिचं रूप, स्वभाव, तिचा स्पर्श. रवीने डोळे मिटले. कसला होता तो स्पर्श? मोराच्या पिसासारखा गुळगुळीत, शिल्पासारखा, पावसाच्या पहिल्या सरीसारखा. कशासारखाच नव्हता तो. खास रोजीसारखाच होता. नितळ, निर्मळ. डान्स बारमधली मुलगी निर्मळ? होय. तिच्या डोळ्यातली सादगी निर्मळतेशिवाय काहीच तर सांगत नव्हती. आणि तिने चक्क आपल्याला नंबर दिलाय. जिला बोलायचंय तिचा तर फोन लागत नाही आणि हिच्याशी काय बोलावं? रवी खिन्न झाला. दिलाय तो नंबर बरोबर तरी आहे का? खात्री करून पाहावं असं त्याला वाटलं. परंतु त्याने अजून फोन केला नव्हता. रवी पहाटे 4ला कसाबसा हॉस्टेलवर येऊन पोहोचला होता आणि आल्यानंतर जो झोपला तो आत्ता सायंकाळी 5ला सुटला होता. आजही कॉलेजच्या नावानं चांग भलं होतं. जखम किंचित ठणकत होती. सकाळच्या गोळ्याही घेतल्या नव्हत्या. झोप झाल्याने बरं वाटलं. परंतु पोटातले कावळे आणि डोक्यातले भुंगे शांत बसू देत नव्हते. त्याने हात लांबून कपाटातली कवितेची वही जवळ घेतली. कविता, तू काळजाचा झोका. हे वहीच्या पहिल्या पानावर लाल मार्करने लिहिलेली अक्षर नजरेला थंडावा देत होती. लोह्याला कॉलेजला असल्यापासून रवीने वही सांभाळून ठेवली होती. जीवाभावाचा ऐवज जपावं तसं तो वहीला जपायचा. चला, एक बरं आहे. आपण जगाला सांगू शकतो माझं पहिलं प्रेम कविता आहे म्हणून. आलटाची की अक्षराची? कोण विचारतोय? त्याचे डोळे किंचित चमकले. नवं कोरं पान उघडून तो मनात दाटल्या भावना झरझर लिहू लागला. हे श्रांत जगातली श्रीमंत देवी, दगडापासून मूर्तीपर्यंतचा तुझा प्रवास खरंच एवढा संगीतमय आणि हसरा आहे? का इथलं गर्भश्रीमंत पाणी तुला हसायला भाग पाडतंय? गुहेच्या तोंडावर निसरडा चिखल करून मी ऐकली इथली मदनाची गाणी आणि पाहिलाय कागदाचा पूर. हे श्रांत जगातील श्रीमंत देवी, तुला आठवण करून द्यायची. कोणी बसून आहे वर विहिरीच्या काठावर, खाली पाण्याकडे डोळे लावून. त्याच्या चहूबाजूने पेटला आहे उन्हाचा वणवा आणि त्याचा घसा कोरडाच आहे कधीपासून. तुला कल्पना नसेल कदाचित, पण तो कधीही आवरू शकतो आपल्या 40 किलो हाडांचा पसारा. जाऊ शकतो पूर्वजांच्या पायवाटेने, ज्यांनी इथेच या थंडगार विहिरीच्या काठावर घोटभर पाण्यासाठी पाण्याकडे पाहत जीव सोडलाय. हे कनवाळू जलदेवी, तुझ्या पुजाऱ्यांनी दिला असेल तृप्तीचा ढेकर, तर उडव ना 1-2 थेंब त्या उन्हात बसलेल्या फकीरासाठी. करशील का एवढं? तो तापल्या मातीत विरण्याआधी. वही मिटून टाकल्यानंतर खळाळता पूर शांत व्हावा तसं मन शांत झालं. रवी कॉटवर अंग झोकून खूप वेळ पडून राहिला. मग कुणाशी तरी बोलायची भयंकर निकड वाटू लागली. कबीरला फोन केला. तो लखनभैयाच्या टपरीवरच होता. अष्टविनायक चौकातील लखनभैयाची टपरी म्हणजे स्वामी विवेकानंद टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूटचं हक्काचं ठिकाण. विद्यार्थी, प्राध्यापक किंवा स्टाफचं कुणीही यावं आणि काहीही मागावं, लखनभैया ते पूर्ण करणार. म्हणून यूपीच्या या भैयाचा लखनभैया कधी झाला हे SV कॉलेजलाही कळलं नव्हतं. लखनभैयाचा काळपट राकट चेहरा धडकी भरवणारा होता. केस कुरळे होते. मळक्या जीन्सवर तो लाल, हिरवं, निळं असं कोणत्याही कलरचा हाफ बनियन घालायचा.
गळ्याभोवती कायम गोल रुमाल बांधणारा भैया रवीला जुन्या हिंदी पिक्चरमधल्या टपोरी गुंडासारखा वाटायचा. क्षणाचाही विलंब न लावता रवी उठून तयार झाला व वही हातात घेऊन रूम बाहेर पडला. रवी टपरीवर आला. कबीरची पहिल्यांदा इथेच ओळख झालेली. तो पत्रकार होता. मुंबईत नवीन असताना कॉलेज सुटल्यावर रवी रोज संध्याकाळी चहा प्यायला इथे यायचा. कॉलेजवरून मीठबंदर रोडने चालत आलं की 10 मिनिटावर अष्टविनायक चौक. चौकात डाव्या बाजूला मोठ्या उंबराच्या झाडाखाली लखन भैयाची टपरी. तिथं अधूनमधून कबीरची भेट व्हायची. इनशर्ट केलेला सडपातळ देहयष्टी. कबीरच्या वागण्यातला आत्मविश्वास लपायचा नाही. डोळे पाणीदार, नीटनेटका भांग आणि स्वच्छ कपडे. हातात कायम कागदांचा गट्टा नाहीतर फाईल असलेली. रवीला तो नेहमी मागच्या कोपऱ्यात काहीतरी लिहित असलेला दिसायचा. रवीलाही लिहायची आवड म्हणून ओळख झाली आणि विचार जुळले. ते वेगवेगळ्या विषयावर खूप वेळ चर्चा करायचे. मुंबईच्या त्या उटवळ वातावरणात ही चर्चा दोघांनाही वैचारिक मेजवानीच वाटायची. नमस्कार लखन भैया. अरे नमस्ते रवीजी, बैठो बैठो. रवीजी म्हणणं ही भैयाची धंद्याची लाईन. तो पांढऱ्या गोल टोप्या घातलेल्या 2 वयस्कर माणसांची काहीतरी महत्त्वाचं बोलत होता. कबीर कोपऱ्यातल्या टेबलावर पहिल्या दिवशी दिसला तिथंच होता. केस चोपून भांग पाडलेला. त्याने चेक्सचा कॉटन शर्ट व व्हाईट जीन्स घातली होती. आलास कधी? खुर्चीवर बसत रवीने विचारलं. दुपारीच. काम नसलं की इथे यायला बरं पडतं. एकतर इथला चहा मला जाम आवडतो आणि कोणी ओळखीचंही भेटत नाही. एका स्टोरीवर काम करतोय, तुला बोलतोय ना. ठाण्याची तरुणाई ड्रग्सच्या विळख्यात. हीच की? होय, किचकट आहे सगळं, पण करावंच लागणार आहे. मला ड्रग्सबाबत काहीच माहीत नाही. बघायचंही कधीतरी. कधीतरी कशाला? आत्ताच बघ ना. बघ तुझे सगळे फंटर आत ग्रीन नेटमध्ये बसलेत. लखन भैयाने टपरीच्या मागच्या बाजूला एक छोटी खोली तयार केली होती. तिथं ड्रग्ज, बियर, मटका असल्या काही बाई फंटू गोष्टी चालायच्या. काय सांगतोस काय? रवीने डोक्यालाच हात लावला. बघ तर आधी. चल बरं. दोघेही आत ग्रीन नेटमध्ये आले. पांढऱ्या रंग उडालेल्या खुर्च्यावर शैलेश, दीपक, बशीर आणि अर्श बसलेले दिसते. रवी येण्याच्या आधीच सारे आले होते. रवी आणि कबीरला पाहून ते किंचित चपापले. घ्यायचंय का? चोरटं हसत शैलेश म्हणाला. नको, मी चहा घ्यायला आलोय. चालू द्या तुमचं. रवी म्हणाला. बसलं तर चालेल का? बसा ना, आम्हाला काय प्रॉब्लेम आहे? दीपक म्हणाला. तसे रवी, कबीर त्या एवढूशा जागेत खुर्च्या घेऊन दाटीवाटीनं बसले. रवीने अर्शकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर किंचित भीती दिसली. अर्श केळकर रवीचा रूम पार्टनर. त्याच्या पप्पांचा रत्नागिरीहून फोन आला की हे दोघंही फोनवर बोलायचे. पप्पाला हा सांगतो की काय असं त्याला वाटलं असावं. त्याचे पप्पा कलेक्टर ऑफिसला सिनियर क्लार्क होते आणि खूप स्ट्रिक्टही. ॲडमिशनवेळी अर्शला सोडायला आले तेव्हा त्यांनी गावावरून हापूस आंब्यांच्या वड्या आणल्या होत्या. रवीला त्या खूप आवडल्या होत्या. रवीला अर्शचे पप्पा खूप भारी वाटायचे. आपले दादा आपल्यासोबत आले नाहीत याचं वाईटही वाटलं होतं तेव्हा. त्यांना शेती आणि शेतातलं काम सोडून काही दिसतच नाही. अर्शचे पप्पा कॉलेज पाहून खुश झाले होते. होतंच कॉलेज तसं. ग्लास विंडो असलेलं सी टाईप भव्य 8 मजले. आत बास्केटबॉल, खो खो, बॅडमिंटनचे आखीव रेखीव मैदानं, लुसलुशीत लॉन, बाजूने अदबीनं थांबलेली फुलं झाडे, मागच्या बाजूला लायब्ररी, मुलामुलींची हॉस्टेल्स. हे सारं पाहून दादाही खुश झाले असते असं वाटलं होतं. अर्श आणि रवी हॉस्टेलवर रूम नंबर 113ला राहायचे. दोघांचेही फर्स्ट इयर. सिव्हिल साईडला. बीचे सिनियर नाशिकला शैलेश लोखंडे आणि पुण्याचा बशीर बाजूच्या 114मध्ये राहायचे. 117चा डहाणूचा दीपकही यांच्यात मिसळून राहायचा. चलो जल्दी करो, लखन भैयाने बाहेरूनच सूचना दिली. शैलेश, दीपक कामाला लागलेलेच होते.
शैलेशने हातातलं प्लॅस्टिकचं पॅकिंग फोडून कागदाची पुडी बाहेर काढली. त्यातली एक गोळी घेऊन पुडी परत होती तशी गुंडाळून ठेवली. दुसरीकडे बशीरने अतिशय सफाईदारपणे सिगारेटमधील तंबाखू काढून पेपरवर गोळा केली होती. ती तंबाखू शैलेशने डाव्या तळहातावर घेतली आणि त्याच हाताचा अंगठा आणि तर्जनीत गोळी पकडली. मोठ्या उंदराच्या लेंडीसारखी दिसणारी ती गोळी कुठला तरी नशेचा पदार्थ असणार. रवीला खात्री झाली. काय आहे हे? तो कबीरच्या कानाजवळ फुसफुसला. चरस. चरस कुठं मिळतं? कुठेही, फक्त लिंक पाहिजे. ते सोड, आधी बघून घे हे सारं नीट. हां हां. रवी शांत बसला. शैलेशने चिमटीत पकडलेल्या गोळीखाली बशीरने पेटलेली काडी धरली. गोळी पगळू लागली तसा घशात चुरचुरणारा ठसका यावा असा उग्र धूर पसरला. पगळलेला द्रव तंबाखूत मिसळून शैलेश उजव्या तर्जनीने एकाग्रपणे मिश्रण मळत होता. त्याच्या या अर्ध्या 1 मिनिटाच्या साधनेनंतर तो सारा माल ताब्यात घेऊन बशीरने कागदाच्या सुरळीने रिकाम्या सिगारेटमध्ये भरला. शेंड्यावर टिचक्या मारल्या व सिगारेट तोंडात धरून काडी पेटवली. डोळे मिटून खोल छाती भरून दम मारला. ओठाच्या उजव्या कोपऱ्यातून मान तिरपी करून धुराचा लोट वर सोडला. तसं मगाच्या उग्र धुराची तीव्रता अजून वाढली. असे अजून 2 दम मारून बशीरने सिगारेट शैलेशकडे दिली. शैलेशनेही बशीरसारखेच दर्दीपणे 2 दम मारले व सिगारेट दीपककडे पास केली. कुणाला काही बोलायची गरज पडत नव्हती. सर्व संकेतानं सुरू होतं. दीपकने बाजूच्या अर्शपुढे सिगारेट धरली. मात्र अर्श मान वाकडी करून नको म्हणाला. मग त्याने रवीलाही विचारण्याची औपचारिकता केली. रवीही नको म्हणाला. त्यांचा असा मन लावून कार्यक्रम सुरू असताना इथं नुसतं बसून राहणंही बरं दिसत नव्हतं. चालू द्या तुमचं, आम्ही बाहेर बसतो, कबीर म्हणाला. रवी आणि कबीर बाहेर येऊन आपल्या आधीच्या टेबलवर बसले. ड्रग्जवर लिहिणं म्हणजे मोठंच काम करतोयस तू? रवी हसला. तसंही काही नाही, आपण आपलं करत राहायचं. कबीरने हातातील फाईल टेबलवर ठेवली. काय म्हणते तुझी तब्येत? चांगली आहे आता, त्रास कमी आला आहे. काल परत ड्रेसिंग करून आलो. जोमन खर्च विचारत होता, पण 400-200 त्याला काय मागणार? काही नाही बोललो. मग सुरुवातीला खर्च केला तेच खूप झालं. जोमन खूप वेगळा वाटला मला. कबीरने जवळून जाणाऱ्या वेटरला 2 चहाची खूण केली. रिपोर्टिंगमध्ये मी पाहतो सहसा असं होत नाही. ठोकून पळून जातात लोक. जोमनने तसं केलं नाही. जोमन माणूस म्हणून चांगलाच आहे, पण श्रीमंतीचा छंदी फंदीपणा त्याच्यात ठासून भरलाय बघ. पैशाची अजिबात फिकीर नाही त्याला. रवी कबीरच्या डोळ्यात पाहत म्हणाला. त्याच्यामुळं मला काल वेगळीच मुंबई बघायला मिळाली. वेगळीच मुंबई? कबीरच्या भोयात प्रश्नचिन्ह उमटलं. होय, काल त्यानं मला डान्स बारला नेलेलं. कॉलेज सुटल्यावर मी इथं चहासाठी आलतो, तेव्हा तो आणि त्याचा अर्णव नावाचा मित्र इथं आलेले. काल त्या मित्राचा बर्थडे होता. त्यांना माल हवा होता, पण लखन भैयाकडं काल मालच नव्हता. मग जाताना त्यांनी चल बर्थडे सेलिब्रेट करू म्हणून मलाही घेऊन गेले ते. मी बी जास्त आडेवेडे न घेता गेलो. ते थेट डान्स बारलाच. आयुष्यात पहिल्यांदा बघितला डान्स बार. वेगळंच प्रकरण आहे सगळं. तुला सांगतो, त्या दोघांनी मिळून 40,000 तर नक्कीच उडवले असतील बघ. शपथ शपथ. पैशाचा पाऊस काय असतो तो काल बघितला. डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. रवीने मान तिरकी केली. आणि एक भन्नाट गोष्ट बिघडली तिथं. थोडंसं पुढे सरकत तो खालच्या आवाजात म्हणाला. तिथली एक मुलगी सेम माझ्या गावाकडच्या मैत्रिणीसारखी दिसली, रोझी नावाची. मी थोडं तिच्याकडे टक लावून काय बघितलं, तिने तर पिच्छाच केला. अरे अक्षरशः 2,000 गेले माझे तिच्यावर. म्हणजे मी स्वतः नाही, जोमनने माझ्याकडून घेऊन उधळले. तिनं नंबर बी दिला आहे तिचा.
हे हे मात्र अतिच झालं. बाल गर्ल सहसा नंबर देत नाहीत. जाऊ दे, हे हे फार मनावर घेऊ नकोस तू. या लाईनीत दिसतं तसं अजिबात नसतं. फक्त समोरची बाजू चमकत असते, मागे सगळा अंधार आहे, काळा कुट्ट अंधार. कबीर मागच्या खिशातून कंगवा काढून केसावरून फिरवत होता. मलाही तसंच वाटलंय. मी बी फार भाळून वगैरे गेलो नाही, पण अस्वस्थ झालोय खूप. लोक पैसे उधळतात म्हणजे काय? आणि ते वेटर, पाचशेचा शर्ट मिळत नसेल वेळेवर, चक्क स्वीपरनं नोटा सावडतात. असं याला काय म्हणायचं? ही सिस्टीम, त्या मुली, तो मॅनेजर, ते कस्टमर, सगळं राज रोज सुरू आहे. डान्स बार बंदी हाय कुठं कबीर? डोक्याचा पार भुगा झालाय. रवी एका दमात म्हणाला, यावरच आज एक कविता केली आहे, बघ कशी झाली या. त्याने वही कबीरकडे दिली. कबीरने कविता मन लावून वाचली व वही टेबलवर ठेवताना हसला. त्याचं ते हसू ठेवणीतलं होतं. चांगली आहे, पण विषय अगदीच बाळबोधपणे मांडलास. म्हणजे अपुऱ्या आकलनावर मांडावं तसा. खास करून त्या मुलीबद्दलची देवी ही प्रतिमा. बाकी तुझ्या मनातली चीड जास्तच आहे. रवीने संमतीदर्शक मान हलवून टेबलावरचा कप उचलला. कशी झाली या माहीत नाही, पण लिहिल्यामुळं मनातली खळबळ जरा कमी झाली या. शेकडो लोक एक वेळच्या जेवणासाठी मोताद असताना, लाखो मुलं कुपोषणात मरत असताना, हजारो शेतकरी आत्महत्या करत असताना देशातले काही लोक चक्क पैसे उधळून टाकतात. हे तुला तर पटतंय का? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, असं का आणि कुणासाठी घुकून घेतलं जाते लहानपणापासून? आणि देशभक्तीचा गळू जपण्याची जबाबदारी का फक्त गरिबांचीच आहे? का घाम गाळून यांच्यासाठी पायाभूत सुविधा उभ्या करतात त्यांचीच? यांची चैन आणि वैभव गरिबांचं रक्त आणि घामानं तर चमकतंय कबीर. गरिबांच्या घामानं. रवीच्या बोलण्यात तळमळ होती. मातीत गाडून घेऊन साऱ्यांच्या मुखात घास घालणाऱ्या कष्टकऱ्यांच्या कष्टाची किंमत आज कुणाला आहे? तूच सांग ना. जोमन माणूस म्हणून चांगलाच आहे, काय सवालच नाही. त्यानं माझा हॉस्पिटलचा खर्च बी केला. पण त्याच्या डान्स बारमधील पैसे उधळण्याच्या अघोरी रूपाचं काय करायचं? हा खरा सवाल आहे. तुझा राग मी समजू शकतो, पण सिस्टीमच्या पुढे माणूस क्षुल्लक आहे आणि जोमनला तसं घडवण्यास सिस्टीमच जबाबदार आहे. बरोबरच, पण आपलं म्हणून एक कर्तव्य असतं आणि ते मी करायचं ठरवलं आहे. तू ड्रग्सवर लिहितोय तसं मी डान्स बारवर लिहिणार आहे. कथा, कविता, कादंबरी काय ते माहीत नाही, पण काहीतरी लिहिणार नक्की. तू करणार ना मदत? मी माझ्या पत्रकारितेच्या 6 वर्षात पाहिलंय, हा विषय असं वारंवार पाहून मांडता येत नाही. बार लाईनमधल्या लोकांना भेटावं लागतं, माहिती घ्यावी लागते. कबीरचा चेहरा गंभीर झाला होता. मग करीन मी ते सारं. रोजीनं नंबर दिलाय, तिच्याकडून आणि तिच्या ओळखीच्याकडून घेईन मी माहिती. रवी, रोजी बारगर्ल आहे आणि ती या सिस्टीमचाच एक शेवटचा घटक आहे. तिची तुला कितीशी मदत होणार? तिचं हे नावसुद्धा खरं नसेल. तिथं कोणी काही खरंच सांगत नाही. कबीर आत्मविश्वासाने म्हणाला. या लाईफमध्ये कॉर्पोरेशन, लीडर्स, पोलीस, दलाल, गँगस्टर, बार मालक, बारबाला आणि कस्टमर या सगळ्यांची एक लिंक असते. कोणत्याही टप्प्यावर कमी अधिक झालं की नुकसान सगळ्यांचंच होतं आणि त्यामुळं कोणीही तसं करत नाही आणि केलंच तर त्याला जिवंत सोडलं जात नाही. आता मात्र गंभीर व्हायची वेळ रवीची होती. थोडा वेळ शांत राहून रवी म्हणाला, तुला बरीच माहिती आहे. रवी, मी पत्रकार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या दिसण्यावर जाऊ नकोस. एखाद्या गोष्टीच्या मागं लागलं की मी तिचा छडा लावल्याशिवाय सोडत नाही.
डान्स बार बंदी झाली तेव्हा दिवस रात्र एक केलाय मी. तेव्हा नवीनच होतो. खूप खूप बातम्या केल्या. एक एक शोकांतिका पाहून सुन्न व्हायचो. पण एका घटनेने डान्स बारचं रिपोर्टिंग मी बंद केलं. मला तीच स्टोरी मोठी करायची होती. तेव्हा 300 पानं लिहूनही झालेत, पण नंतर काहीच लिहिलं नाही. त्यालाही आता 4 वर्ष झाली. स्टोरी काय आहे? रवी उत्सुकतेने म्हणाला. खुर्ची पुढे घेऊन कबीरने टेबलावर दोन्ही कोपरे टेकवले व सांगू लागला. डिसेंबर 2005 मधील ही घटना आहे. डान्स बार बंदी होऊन जेमतेम 6 महिने झाले होते. या काळात बारबालांच्या वेगवेगळ्या घटना घडतच होत्या. 1250 डान्स बार बंद आणि जवळपास 75,000 बारबाला बेकार झाल्या होत्या. 70% बारबाला बांगलादेशी आहेत म्हणून सरकारने कुठलीही थेट मदत नाकारली. बार मालक कोर्टात गेले होते, पण कोर्टाचा निकाल काय येईल हे माहीत नव्हतं आणि तोपर्यंत निवांत बसून राहणंही परवडणारं नव्हतं. अनेक बारबालांसोबत त्यांचे आई वडील, मुलं, नवरे होते. काही एकट्याही होत्या. घराची जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर होती आणि स्वतःच्या गरजाही अवास्तव वाढलेल्या होत्या. काही बारबाला धंद्याला लागल्या, काहींनी सर्व्हिस बार गाठले, काही आखाती देशात विकल्या जाऊ लागल्या, तर काहींनी सरळ आत्महत्या केल्या. पण कुणीही आपल्या गावी परतल्याची एकही घटना मी पाहिली व ऐकली नाही. भारताच्या वेगवेगळ्या भागांतून आलेल्या या मुली होत्या. मुलींना नाचवून पोटपाणी भागवणाऱ्या भटक्या जातीतील. त्यांना डान्स करण्याशिवाय दुसरं काहीच येत नव्हतं आणि बाहेरच्या जगाशी त्यांचा खूपच त्रोटक संबंध होता. बाहेर एव्हाना अंधार पडला होता. कबीरने घड्याळ पाहिलं व मागे रेलून बसत पुन्हा सुरुवात केली. त्या दिवशी मी आणि माझा सहकारी पांडे मालाडला जात होतो. पासपोर्ट ऑफिसची एक बातमी होती. सायंकाळचे 6 वाजले असतील. वेस्टर्न हायवेवर एका ठिकाणी खूप गर्दी झाल्याने आम्ही बाईक थांबवली. पाहिलं तर एक सुंदर स्त्री रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. जिवंत नसणार या अंदाजाने जो तो केवळ दुरूनच पाहून निघून जात होता. जवळचे काही दुकानदार पोलिसांची वाट पाहत उभे होते. मी त्या स्त्रीच्या नाकाला हात लावला. श्वासोच्छ्वास सुरू होता. तिच्या मेकअपवरून मी ओळखलं होतं ती बार डान्सर आहे आणि तिच्या मदतीला इथं कोणीही येणार नाही. पांडेच्या मदतीने तिला टॅक्सीत टाकलं. तिथल्या 2 दुकानदारांना सोबत घेऊन आम्ही थेट हॉस्पिटल गाठलं. उपचार सुरू असतानाच तिला होश आला. पोलीस हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर जबाब झाले. जबाबात तिने कुणाचंही नाव घेतलं नाही. हा हल्ला आहे हे सरळ दिसत असतानाही तिने अपघात आहे असं सांगितलं. दुसऱ्या दिवशी समजलं की दादर परळ भागातील प्रसिद्ध बारबाला डॉली आहे. बडे पोलीस अधिकारी आणि काही गँगस्टर तिचे नियमित कस्टमर होते. एका ठिकाणी असंही छापून आलं की एका बड्या पोलीस अधिकाऱ्यासोबत तिचे नाजूक संबंध होते आणि त्याचा बराच अंतर्गत कारभार तिला माहीत होता. बारबंदीनंतर आपल्याला डॉली ब्लॅकमेल करेल या भीतीपोटी त्यानेच डॉलीचा गेम केला. पण हे सारं खोटं होतं. कारण 2 दिवसानंतर मी परत हॉस्पिटलमध्ये जाऊन तिची विचारपूस केली. तेव्हा तिने डोळ्यात पाणी आणून तिची खरी हकीकत सांगितली. अगदी जीवाभावाच्या माणसाला सांगावी तशी, जी कुठलीच बारबाला कधीच सांगत नाही. बारबाला कधीच कोणाचा उपकार ठेवून घेत नाहीत. मी डॉलीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. या उपकाराची परतफेड म्हणून जणू तिने तिची सारी हकीकत मला सांगितली. तिच्याबद्दल जे बोललं लिहिलं जात होतं ते खूपच विसंगत होतं. म्हणूनच त्या दिवसापासून बारबालांची मी एकही बातमी केली नाही. कारण मला आत्मविश्वास नव्हता की आपण लिहितोय ते सारं खरं आहे. मला एकच अशी स्टोरी करायची होती की जी मुळापासून सत्य असेल, जी संपूर्ण बारबालांचे प्रातिनिधिक दुःख मांडेल. असं एवढं काय सांगितलं तिनं की तू पूर्ण करू शकला नाहीस तुझी स्टोरी? रवी. डॉली ही मूळची उत्तर प्रदेशातल्या सीतापूर जिल्ह्यातली, गुजरा या छोट्या शहरातली एका गरीब मुस्लिम डेरेदार कुटुंबात जन्मलेल्या डॉलीचं खरं नाव नजमा होतं. बापाचं कायमचं पिणं, त्यामुळे अनेक ठिकाणाहून भटकून तेव्हा ते गुजऱ्यात एका भंगाराच्या कारखान्यात राहायचे. बाप तिथेच वॉचमनकी करायचा
आणि माय कारखान्यात भंगार निवडायला जायची. डॉली तेव्हा 8वीत होती आणि कधीच शाळा बुडवायची नाही. तिला 2 मोठ्या बहिणी होत्या. एक लखनौला मुजऱ्यात होती, तर दुसरी गल्लीतल्याच एका लग्न झालेल्या माणसाबरोबर पळून गेलेली. तिला एक छोटा भाऊही होता. तो कधीच शाळेत जायचा नाही. कारखान्यावर हायवेवर चोऱ्या माऱ्या करीत दिवसभर भटकायचा. घरात असा एकही दिवस जायचा नाही की पिऊन बापाने माईला मारलं नाही. मारण्यासाठी त्याला काहीही कारण चाले. तो तिला कारखान्यात कुणाशीच बोलू द्यायचा नाही. म्हणायचा, तू मुजरेवाली आहेस, कुणासंगही जाशील. तेव्हा लखनौत अनेक नबाबांकडे मुजरा चालायचा. कंजर, सासी, बेडिया, नट, गंधर्व या भटक्या जातीसह मुस्लिम डेरेदार समाजातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह यावर चालायचा. मुस्लिम राजवटीत भरभरीत असलेल्या मुजऱ्याला इंग्रज काळात मात्र उतरती कळा लागली आणि या लोकांनी उदरनिर्वाहाची इतर साधने शोधली. डॉलीच्या आईने तरुणपणी 6 वर्षे मुजऱ्यात काढलेले. तिथेच तिला पसंत करून डॉलीच्या बापानं गफूरनं तिच्याशी लग्न केलेलं. जवानीत दोघांचा संसार चांगला झाला, मुलं झाली. तेव्हा गफूरची परिस्थितीही चांगली होती. पण नंतर त्याने दारूत सर्व घालवलं व काम पाहत गावोगाव फिरू लागला. डॉलीची आई तरुणपणी सुंदर होती, पण आता ती बेढप झाली होती. केस पांढरे झाले होते आणि दातही पडले होते. सतत पान खात असल्याने तिच्या तोंडाचा कुबट वास यायचा. खरं तर तिच्याबद्दल संशय घेणं हा गफूरचा केवळ मूर्खपणा होता. पण आलेलं दारिद्र्य व दारूचं व्यसन त्याला असं करण्यास भाग पाडत असावं. एका रात्री गफूरने तिला खूप मारलं, तोंडातून रक्त येईपर्यंत. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून लखनौला निघून गेली. खूप दिवस आलीच नाही. एके दिवशी दुपारी गफूर भरपूर पिऊन आला. डॉलीच्या छोट्या भावाला मारून घराबाहेर काढलं व डॉलीच्या अंगाला झटू लागला. डॉली ओरडू लागली तेव्हा तिचं तोंड दाबून तिला भरपूर मारलं. ती बेशुद्ध पडल्यावर तिचे कपडे फाडून काढले व आतून घातलेली कडी संध्याकाळपर्यंत काढलीच नाही. नशा उतरल्यावर तो घराबाहेर पडला. दाराला बाहेरून कडी घातली. रात्री उशिरा गफूर कारखान्यातील 2 कामगार सोबत घेऊन आला. त्या तिघांनी सोबत आणलेली भरपूर दारू आणि बिर्याणी फस्त केली. तिघांनीही डॉलीला बिर्याणी भरवण्याचा प्रयत्न केला व तिने तोंड आणि डोळे अजिबात उघडले नाहीत. नंतर गफूर त्या 2 कामगारांकडून पैसे घेऊन घराबाहेर गेला. ते दोघे वारं पिलेल्या गुरागत रात्रभर डॉलीचा चिखल करत राहिले. डॉली मला एवढंच म्हणाली, त्यांचे माझ्यावर फार उपकार आहेत की त्यांनी माझा जीव नाही घेतला. विश्वास ठेवायलाही अवघड आहे हे सगळं. रवीने करता येईल तेवढा चेहरा मलूल केला. मग पुढं काय झालं? दुसऱ्या दिवशी शुद्ध आल्यानंतर डॉलीनं आईसारखंच फाटक्या कपड्यांनी व रिकाम्या पोटाने घर सोडलं. 4 दिवस गुजऱ्यात भटकल्यानंतर तिच्या लक्षात आलं की फरीदा नावाची एक दूरची नातेवाईक मुंबईला असते. तिच्या घरी गेली. तेव्हा ती गावीच आलेली होती. फरीदाने डॉलीला धीर दिला आणि तिचे डोळे पुसत पुटपुटली. जो कुछ होता है बेटा अच्छे के लिए ही होता है. काही दिवस फरीदाच्या घरी राहिल्यावर डॉली तिच्यासोबत मुंबईला काँग्रेस हाऊसमध्ये आली. काँग्रेस हाऊसचं वातावरण आणि गर्दी बघून प्रथम ती घाबरली. पण फरीदाच्या देखरेखीखाली डॉलीचं व्यवस्थित ट्रेनिंग सुरू झालं आणि ती हळूहळू सरावू लागली. उठण्या झोपण्याच्या वेळा, खाण्यापिण्याच्या सवयी, बोलण्याची लकब, हातवारे, कपडे, कस्टमरची पारख, त्याचा स्वभाव, कमी वेळात त्याला बाहेर कसं काढायचं, आगाऊ टीप मिळवण्यासाठी खडा कसा टाकायचा, अशा लहान सहान गोष्टी फरीदा सांगायची. यामुळं डॉली धीट होत गेली. सुरुवातीला मोजकेच तरुण कस्टमर घेणारी डॉली नंतर दिवसात 10 कस्टमर घेऊ लागली. त्यामुळेचा मालक करीम शेठ खुश होता. डॉलीच्या रूपानं त्याला सोन्याची अंडी देणारी मुर्गीच भेटली होती. त्याच्याकडच्या बऱ्याच स्त्रिया 35-40शीतल्या होत्या. त्या देखण्याही नव्हत्या. त्यामुळे साहजिकच गिराईक दुसऱ्या कोठ्याकडे वळत होतं. पण डॉलीसारखी एकदम कोवळी आणि देखणी मुलगी मिळाल्यानं त्याचा धंदा वधारला होता. तेव्हा डॉलीला 2 वेळचं जेवण आणि दिवसाला फक्त 80 रुपये मिळायचे. आगाऊ मिळणारी टीप ही शेठच्या नावाने फरीदाच हडपायची. फरीदा आणि दुसऱ्या 4 वयस्कर जाड्या बायांसंगे एवढ्याशा खोलीत राहणं, त्यांच्या लहान मुलांचं रडणं, त्यांची शी सू यामुळे डॉली प्रचंड वैतागायची.
कोठ्यावरचा गटारासारखा येणारा वास व एका म्हाताऱ्या कस्टमरने तिचा जीव नको नको केला होता. हॉस्पिटलच्या बेडवर सुद्धा डॉलीनं हसून सांगितलं होतं की तो तोंडात दात नसलेला कस्टमर. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.